नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजीवर। तर मी आज आलोय जुन्नर तालुक्यातील उमरज या गावी। उमरज हे गाव माहिती असेल, प्रसिद्ध आहे। उमरज नंबर 1 ते प्रसिद्ध आहे। तर या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिर यामुळे त्या मंदिरासोबत मंदिरा शेजारीच असलेली माझी शाळा म्हणजे श्री महालक्ष्मी विद्यालय उमरज, या शाळेत मी होतो। माझं शिक्षण या ठिकाणी झालं, म्हणूनच आज मी ही शाळेबद्दल थोडीशी माहिती आणि शाळा का प्रसिद्ध आहे ते देखील मी दाखवणार आहे। मी सांगणार आहे तुम्हाला या शाळेत काय काय माझ्या आठवणी होत्या त्या मी दाखवेल। शाळेत असताना असं वाटायचं की नको ही शाळा, पण आता शिक्षण संपलेलं आहे। त्याच्यानंतर असं वाटतं की पुन्हा जर आपल्याला या शाळेत पुन्हा शिकायला भेटलं तर। हे बघ, शाळेचा एक परिसर आहे। आता सध्या मुलं खेळतात आहेत, कोरोनामुळं सध्या शाळा देखील बंद आहेत, पण आता सध्या सुरू झालेल्या आहे शाळा आणि पोरं वगैरे खेळायला आलेले आहेत आणि ही पूर्ण शाळेचा परिसर। माझं या ठिकाणी शिक्षण 8वी पर्यंतच झालं। त्यानंतर मी आमच्या गावी येडगाव म्हणजे शेजारीच असलेले गाव त्या ठिकाणी गेलो। तर आणि हे मंदिर दिसतं ते महालक्ष्मी मंदिर आहे मागे, आणि त्याच्या शेजारी हा जो गेट म्हणून दुसरा जो गेट दिसतोय ती मराठी शाळा। तिथे देखील मी 3rd आणि 4th होतो, ते देखील मी दाखवतोय तुम्हाला। ही जी प्रसिद्ध शाळा त्याचं कारण दुसरं एक असं की 1988-89 सालचा मूवी आहे, मराठी मूवी सेम टू सेम। तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो चित्रपट होता। आता लक्ष्मीकांत बेर्डे नाहीत, पण त्यांचा जो चित्रपट आहे तो याच ठिकाणी शूट झाला होता। हे उमरज गाव झालं, काळवाडी शेजारी असलेलं गाव, किंवा मग येडगाव धरण असेल, या ठिकाणीच हे परिसर, या ठिकाणी पूर्ण मूवीचं शूट झालं। आणि या शाळेमध्ये भरपूर सीन या शाळेमधील देखील होता। भरपूर मराठी कलाकार देखील या ठिकाणी येऊन गेले। तर चला मी तुम्हाला शाळेविषयी थोडीशी माहिती देतो आणि काय काय कसं कसं वर्ग आहेत ते देखील दाखवतो। 5वी अ चा हा वर्ग, याच ठिकाणी मी पहिल्यांदा या शाळेत आलो होतो आणि हाच वर्ग होता। मी 5वी अ मध्ये होतो आणि त्यानंतर मग असे पुढे वर्ग गेलेले आहेत। इथं 5वी ब होता, पुढे 6वी अ ब, असंच हे सर्व। तुम्हाला कसं वाटतंय पहा, एक आठवणी ताज्या होतील। असे बोर्ड लावलेले होते, थोडंसं शैक्षणिक अशी निसर्ग चित्र। कदाचित हे घोलप सरांनी काढलेलं असावं। या शाळेचे माझे आवडते शिक्षक मान्य घोलप सर ही चित्रकला शिकवत होते आम्हाला। खूप छान चित्रकला होती त्यांची। आणि हा जो आहे तो महाराष्ट्राचा मॅप पूर्ण या ठिकाणी थोडी आत्ता जरी इथून चालताना मला थोडीशी भीती वाटते। आणि या ठिकाणी स्टाफ रूम आहे, शिक्षक खोली बोलता येईल, अध्यापक कक्ष बरोबर आहे। आणि या ठिकाणी थोडं SSCचे वगैरे रिझल्ट लागलेले आहेत, रँक नुसार, इयर नुसार, खाली इयर आहेत। आणि नंतर हा 10वी अ चा वर्ग। 10वीत मी या ठिकाणी नव्हतो, 9वी 10वी आणि 2000 हे प्रत्येक इयरचे वर्ग आहेत, प्रत्येक इयरचे रिझल्ट आणि त्यावेळी जे विद्यार्थी टॉप आले, फर्स्ट आले, त्यांची नावं आजही या ठिकाणी या बोर्डवर लिहिलेली आहेत। आणि हा वार्ताफलक, या ठिकाणी जर शाळेविषयी काही माहिती असेल तर ती या ठिकाणी लिहिलेली असायची। 9वी शाळेमध्ये भरपूर झाडं पण आहेत, त्यांचा देखील बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो। आणि हा पूर्ण जगाचा मॅप अजून जसंच्या तसंच आहे, म्हणजे काही जास्त चेंजेस झालेले नाही आहेत। आता 2002ला मी या ठिकाणी 8ला होतो। आणि हे ग्राहक भंडार, या ठिकाणी आधी तुम्हाला जर वह्या पुस्तकं किंवा शैक्षणिक ज्या काही गोष्टी घ्यायच्यात त्या जर घ्यायच्या असतील तर त्या या ठिकाणी घेतल्या जायच्या आणि मिळायच्या। आणि या ठिकाणी तर पाण्याची ही व्यवस्था केलेली, आधी या ठिकाणी पाणी नव्हतं, हे बघ पिण्याचे पाणी।
पिण्याचे पाणी तिकडे होतं दुसरीकडे, आणि या ठिकाणी मागे वॉशरूम वगैरे शाळेच्या, आणि बॅक साईड जर पाहिली शाळेची तर मोठं ग्राउंड आहे इकडे. तर सध्या प्लेन केलेलं आहे. आधी या ठिकाणी सागाची वगैरे झाडं होती कडेला, आणि हा कट्टा अजून देखील आहे. या ठिकाणी आम्ही कुस्ती किंवा लांबुडी या दोन गोष्टी या ठिकाणी शिकलो. कुस्ती देखील आम्ही खेळायचो या ठिकाणी. मुळे सर असतील ते आम्हाला या ठिकाणी कुस्ती शिकवायचे, आणि लांबुडी, आणि मागे हे ते टेक्निकल ही प्रयोगशाळा अजूनही याच ठिकाणी आहे. आणि इकडे एक कार्यालय होतं, या ठिकाणी मुख्याध्यापक बसायचे, आणि या ठिकाणी विद्यार्थी शाळेत कुठून कुठून येतात त्याचा थोडक्यात या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. मला या बोर्डवरून एक आठवतंय, आमच्या गावचं नाव नाही पण त्या गावावरून सुद्धा मी यायचो, येडगाववरून मी यायचो. मला नाही वाटत माझ्या इतकं लांबून येणारा विद्यार्थी या ठिकाणी असेल, कारण मी येडगाववरून यायचो. म्हणजे रोज 9 किलोमीटर येणं आणि 9 किलोमीटर जाणं, असं रोजचा प्रवास असायचा. सायकलवर यायचो. आधी 8वी अ आणि ब, आणि हा ब होता आणि हा 8वी अ होता. तर या ठिकाणी माझा लाचचा जो वर्ग होता तो याच ठिकाणी होता. म्हणजे यानंतर मी माझ्या गावी गेलो शिक्षणाला, त्यामुळं हा माझा लाचचा वर्ग 8वीचा. आणि या ठिकाणी हे जे दिसतंय या ठिकाणी ग्रंथालय होतं. तुम्हाला जर ग्रंथालयात पुस्तकं वाचायची असतील तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके या ठिकाणी होती. या ठिकाणी आम्ही या पॅसेजमध्ये जेवायला बसायचो दुपारचं, आणि इकडं हा मेन गेट त्याने यायचो. आणि इथे पूर्ण ह्या ग्राउंडवर सर्व विद्यार्थी सकाळी जमा व्हायचे. प्रतिज्ञा असेल, प्रार्थना असेल तर या ठिकाणी व्हायची. जर काही कार्यक्रम असेल तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी समोर बसायचे, आणि इकडे शिक्षक वगैरे सर्व असायचे. ग्राउंड आत्ता खूप छोटं वाटायला लागलं, पण ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी खूप मोठं असायचं. आणि जे वडाचं झाड आहे ते अजून देखील आहे. त्या ठिकाणी सर्व आम्ही सायकल लावायचो, पार्क करायचो, आणि या ठिकाणी मुलं खेळायची. 2002ची गोष्ट सांगतोय, आता 2020 चालू आहे. म्हणजे तब्बल 18 वर्षांनी मी शाळेत आलोय. 8वीचा आमचा वर्ग वर होता, आता 8वीचा खाली आहे आणि 7वीचा वर आहे. मी खरंच 18 वर्षानंतर शाळेत आलोय, कारण तसं काही येणं होत नाही. आज तर बोललं नवीन काहीतरी आपल्या शाळेविषयी थोडीशी माहिती देऊ, तर ती द्यायला आलोय मी. आता या ठिकाणी नवीन 2 वर्ग उघडलेत, आणि इकडे हा उघडलेला नवीन 11वी-12वीचा वर्ग देखील दाखवतोय मी. ICT लॅब हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे, कारण या ठिकाणी मी ज्यावेळी होतो त्यावेळी ही खोली नव्हती, या तो वर्ग नव्हते. हे शाळेमागील परिसर हा पूर्ण पुढे जेवढं जागा आहे तेवढी देखील मागे देखील जागा आहे. आणि हा टेक्निकलमध्ये मेकॅनिकचे जॉब बनवणे, किंवा तुमचं इलेक्ट्रिशियनचं काम असेल किंवा सुतारकाम, या 3 गोष्टी या ठिकाणी आम्हाला शिकवल्या गेल्या. मी एकच वर्ष अनुभवलं ते 8वीमध्ये. 8वी, 9वी, 10वी अशा 3 वर्गांना हे शिक्षण अवेलेबल होतं त्यावेळी. आत्ताचं काहीच माहिती नाही. आणि या ठिकाणीच आम्ही पहिल्यांदा कॉम्प्युटर चालवला 18 वर्षापूर्वी. त्यावेळी कॉम्प्युटर म्हणजे फार नवीन आले होते, कुणाला माहिती नसल्यामुळं आमचं शिक्षण कॉम्प्युटरवर याच ठिकाणी झालं. पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी कॉम्प्युटर हाताळला. या ठिकाणी समोर ह्या पाण्याच्या टाक्या, ठिकाणी पाणी पिलो. आणि इकडे आमची जी ती मराठी शाळा ती देखील दाखवतो मी, कारण 3री 4थी देखील याच ठिकाणी झाली माझी. हे 3री 4थीचे माझे 1ली, 2री, 3री, 4थी असे 4 वर्ग आहेत या ठिकाणी. इकडे मुलांसाठी वेगळी होती आणि पलीकडे मुलींसाठीची वेगळी. इकडे पलीकडे जी दिसते ती झाडं उंच, त्यामागे मुलींसाठीची शाळा होती. आणि या ठिकाणी आम्ही फक्त मुलं असायचो. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, या ठिकाणी सर्व दुपारी पाणी पिण्यासाठी लाईन लावायचे. त्या टाक्या पूर्ण सावली, आज देखील तेवढीच सावली आहे. कोरोनामुळं शाळा बंद आहे आणि त्यामुळं एकदम सामसूम आहे. नाही तर या ठिकाणी नेहमीच गजबजा असतो मुलांची आरडाओरड असते आणि एकंदरीत मजा असते सगळी शाळेमध्ये. आत्ता ते जाणवतंय मला की शाळा पाहिजे होती. पण ज्यावेळी शाळा असायची चालू त्यावेळी वाटायचं की शाळा नको.
पण आज असं वाटतंय खरं की शाळा पाहिजे होती. त्यामुळं माझं आजच्या मुलांना सांगणं आहे की तुम्ही शाळेचा कधी कंटाळा करू नका, कारण हे दिवस पुन्हा नाहीत. शाळेच्या आठवणी या सांगाव्या तेवढ्या कमीच, आणि या शाळेतून मिळालेली देणगी ही आयुष्यभर पुरेल इतकी नक्कीच आहे. खरंच शाळेत जात असतानाचे ते दिवस आठवले की बालपण किती रम्य असते याची जाणीव होते. खेळ, गाणी, कविता यातच सारं जीवन. कुठल्या गोष्टींचं टेन्शन नाही, ताण नाही, काहीच नाही. मस्तपैकी जगत राहायचं. शाळेची स्थापना झाली 1960 साली. 1960 ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाली शाळेला. 60 वर्षात भरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा, कारण माझ्यासारख्याच तुमच्या देखील आठवणी ताज्या झाल्या असणार. थोडी आठवणींना थोडासा उजाळा मिळालेला असेल, कारण शाळा ही सर्वांनाच प्रिय आहे, मला देखील आहे. हाच छोटासा प्रयत्न होता की सर्वांनी आपला हा शाळेचा व्हिडिओ पाहावा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या नक्की कमेंटद्वारे पाठवा. तेवढंच आठवणींना एक उजाळा मिळेल. ठीक आहे, चला मित्रांनो, रजा घेतोय आता तुमची. अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो प्लीज सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ मी दाखवत असतो, गावचे असतील किंवा गावाबाहेरचे असतील. तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्यासोबत कनेक्ट राहाल. चला भेटू असाच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत